नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी या युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टांग हृदय त्यासोबत चरक संहितेचा आपला जो 9 सप्टेंबरला पेपर असणार आहे त्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहणार आहे। आता कसं आहे माहिती आहे का, आपल्या अष्टांग हृदयाचा आपल्या पेपरमध्ये 50 मार्कचं वेटेज आहे, म्हणजे जवळपास 4 एसक्यू धरून चला आणि त्यासोबत 4 जे एलक्यू असणार आहे ते 2 एलक्यू असणार आहे ते आपल्या अष्टांग हृदयावरती असणार आहे आणि त्यासोबत जे आपला चरक संहिता असणार आहे तर चरक संहितावरती आपल्याला 2 एलक्यू आणि त्यासोबत 4 एसक्यू तुम्हाला पेपर मध्ये पाहायला मिळणार आहे। तर असं बघा, असं आपलं ओव्हरऑल असं आहे। आता यामध्ये कसं म्हटलंय, आता अष्टांग हृदयाचं आपल्याला आता हे जे मी तुम्हाला आयएमपी देतोय, एक्सपेक्टेड क्वेश्चन देतोय, हे तुम्हाला पेपरच्या म्हणजे वेने रिव्हिजन करायला काम येतील, रिव्हिजनच्या वेने, आणि त्यासोबत तुम्हाला यातले बरेच क्वेश्चन जशाच तसे पेपरमध्ये पाहायला मिळतील। जवळपास असं धरून चला की पेपरमध्ये जो 80% पेपरचा असणार आहे तो याच क्वेश्चन मधून येणार आहे। आपण 80% म्हणतोय, जवळपास 100% क्वेश्चन यामधलेच येतील, पण यामधलं कसं आपण एक्सपेक्ट धरलं की 1 एलक्यू आणि 2 एसक्यू असे काय असतील आपल्या पेपरमध्ये, एसक्यू आपल्या पेपरमध्ये येणार नाही। त्यासोबत आपण 80% धरून चालूया की आपल्या पेपरला येतील म्हणून। तर यासारखे तुम्ही या वेने या क्वेश्चनने अभ्यास करा, त्यासोबत याच क्वेश्चनचा चांगला अभ्यास करून जरी गेले तर तुमची पासिंग इझिली होऊन जाईल। आता बघा काय म्हटले, अष्टांग हृदयाचा पहिला आपला अध्याय तो आयुष्कामनी अध्याय। आता यामधले आयएमपी क्वेश्चन कोणते, तर आयुर्वेद अवतरण तुम्हाला एसक्यूला विचारला जाऊ शकतो, त्यानंतर अष्टांग आयुर्वेद हे सुद्धा एसक्यूला विचारला जाऊ शकतं, त्यानंतर त्रिदोष यांचे स्थान आणि गुण हे एसक्यूला विचारला जाऊ शकतो तुम्हाला। त्यासोबत अग्नी, कोष्ठ, प्रकृती, संसर्ग, सन्निपात हे सगळे पॉइंट आहेत। त्यासोबत संसर्ग सन्निपात हे आयएमपी तुम्हाला ध्यानात ठेवा, हे सगळे काही एसक्यूला विचारला जाऊ शकतो। त्यामध्ये संसर्ग आणि सन्निपात हे जरा चांगलं तुम्ही 2-3 स्टार करून ठेवा, कारण की यावेळेस येण्याचे चान्सेस आहे याचे। त्यासोबत रोग परीक्षा, रोगी परीक्षा, रोगाचा प्रकार आणि अधिष्ठान यावरती तुम्हाला एसक्यू पेपर मध्ये पाहायला मिळू शकतो। एक तर रोग परीक्षा लिहा किंवा रोगी परीक्षा लिहा, त्यासोबत रोगाचे प्रकार लिहून रोगाचे अधिष्ठान लिहा, म्हणून असा एसक्यू तुम्हाला पेपर मध्ये पाहायला मिळू शकतो। त्यासोबत झालं चिकित्सा चतुष्पाद, यावरती तुम्हाला एलक्यू, त्यासोबत ऑब्लिक एसक्यू म्हणून पण आहे चिकित्सा चतुष्पाद म्हणून। आपल्याला पुढे जर पाहायला गेले तर आपल्या चरक संहितेमध्ये तुम्हाला हा सेपरेट असा एलक्यू पाहायला मिळू शकतो, त्यामुळे चिकित्सा चतुष्पाद यावरती एसक्यू सुद्धा पाहायला मिळू शकतो, त्यासोबत एलक्यू सुद्धा पेपर मध्ये पाहायला मिळू शकतो। आता बघा सामान्य विशेष सिद्धांत यावरती तुम्हाला एसक्यू ऑब्लिक एलक्यू सुद्धा पेपर मध्ये पाहायला मिळू शकतो। सामान्य विशेष सिद्धांत खूप महत्वाचा, लास्ट इयरच्याच आताच मार्चच्या एक्झाम मध्ये यावरती क्वेश्चन आला आहे। त्यासोबत साध्य असाध्य व्याधी यावरती एलक्यू ऑब्लिक एसक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो। खूप आयएमपी हे जे खालचे 3 आहेत 6, 7 आणि 8 नंबरचं, यांना खूप छान प्रकारे तुम्ही प्रिपेअर करून ठेवा। हे खूप व्हीव्ही आयएमपी टॉपिक्स आहेत, तुम्हाला पेपर मध्ये विचारले जाऊ शकतात। आता बघा दिनचर्यावरती तुम्हाला एक तर डायरेक्ट सविस्तर एलक्यू लिहा म्हणून यावरची क्वेश्चन पाहायला मिळू शकतो तुम्हाला। दिनचर्यावरती डायरेक्ट एलक्यू लिहा, त्यामध्ये मग तुम्हाला ब्रह्ममुहूर्तापासून उठल्यापासून मग त्यानंतर दंतधावन, व्यायाम, अभ्यंग, ऊर्ध्ववर्तन, नस्य, गंडूश, धूमपान, स्नानविधी, शौचविधी, सगळे काही जे पॉइंट आहेत हे सगळे काही तुम्हाला कव्हर करून एलक्यू लिहावं लागेल। नाहीतर आला तर पेपरमध्ये एसक्यू तुम्हाला दंतधावन, व्यायाम, अभ्यंग, ऊर्ध्ववर्तन, नस्य, गंडूश, धूमपान, स्नानविधी, शौचविधी यावरती कोणत्याही टॉपिक वरती तुम्हाला एसक्यू येऊ शकतो। त्यासोबत यांचं काय म्हटलंय, तुम्हाला हीन योग, अतियोग हे सगळे काही तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणजे व्यायामाचे अतियोग सांगा। त्यासोबत यामध्ये वज्र म्हणजे काय म्हटलंय, कोणत्या पुरुषाने करू नये हे काही तुम्हाला येऊ शकतं। त्यासोबत असं विविध यावरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळू शकतं एसक्यू साठी। आणि त्यासोबत जर आला तर एलक्यू फक्त दिनचर्या सविस्तर लिहा म्हणून असं तुम्हाला एलक्यू येऊ शकतो। आणि त्यामध्ये जर आला तर यातले 2-4 पॉइंट येऊ शकतात, दंतधावनल्या, व्यायामल्या, अभ्यंगल्या, ऊर्ध्ववर्तनल्या, असं म्हणून तुम्हाला 4 पॉइंटला धरून एलक्यू सुद्धा पेपर मध्ये पाहायला मिळू शकतो। तर असं आहे। त्यासोबत दशविध पाप कर्म तुम्हाला एलक्यू येऊ शकतो, त्यामुळे हा पण यावेळेस छान करून ठेवा, कारण की दशविध पाप कर्मावरती मागच्या 2-3 वर्षामध्ये क्वेश्चन पाहायला मिळाले नाही, यावेळेस तुम्हाला सप्लीला हा क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन पाहायला मिळू शकतो। आता ऋतुचर्या यावरती तुम्हाला एक फिक्स एसक्यू म्हणजे एसक्यू फिक्स असणार आहे, एक ऋतू तुम्हाला पेपर मध्ये फिक्स असणार आहे। आजचा लिहून घ्या, तुमचा पेपर तयार झाला आहे आणि एक एसक्यू मध्ये तुम्हाला एक ऋतू फिक्स असणार आहे, पेपर मध्ये एक ऋतू तुम्हाला फिक्स असणार आहे। त्यामुळे आपले जे 6 ऋतू दिले, 6 ऋतूपैकी तुम्हाला चांगले ऋतू सगळे करून ठेवायचे। त्यानुसार कसं असतं, पेपरला आता कोणता ऋतू सुरू आहे त्या ऋतूनुसार तुम्हाला काय होतं, पेपर मध्ये ऋतू येतो। आता नुकताच काय, आता वर्ष ऋतू सुरू आहे, तर वर्ष ऋतू येण्याचे चान्सेस जास्त राहतात, पण तुम्हाला त्यासोबत सगळे ऋतू छान प्रकारे अभ्यास करून जायचा। पेपर मध्ये येण्याचे चान्सेस वर्ष ऋतू आहे, पण त्यासोबत तुम्हाला आणखी सगळे हेमंत करून जायचे, आपले शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत हे सगळे काही तुम्हाला ऋतू करून जायचे। त्यांचे इन डिटेल हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे। यामध्ये मराठी महिना झाला, इंग्लिश महिना झाला, त्यानंतर या महिन्यामध्ये काय करावं आपण, पथ्य अपथ्य सगळं काही तुम्हाला इन डिटेल सगळं
करायचा आहे, त्यामुळे एक ऋतू फिक्स आहे, त्यामुळे हा एसक्यू छान प्रकारे करून जा. पेपरमध्ये तुमचे 5 मार्क फिक्स आहे इथं. आता आदान काळ विसर्ग काळ भेद यावर तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. आदान काळ विसर्ग काळ भेद लिहून एखादा ऋतू लिहा म्हणून असं तुम्हाला डायरेक्ट एसक्यू येऊ शकतो. त्यामुळे चांगला आदान काळ विसर्ग काळ हा भेद करून जा. त्यासोबत ऋतू दोष संबंध हा पण ध्यानात चांगला करून जा तुम्ही. यावर तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या दोषाचा काय होतं, वृद्धी होती, क्षय होतं, हे सगळे काही तुम्हाला इन डिटेल येणार आहे. त्यासोबत ऋतू रस संबंध वगैरे आहे, तर रस मध्ये पुढे पाहणारच आपण, ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. आता बघा 4था अध्यायानुसार रोगात उत्पादने अध्याय यानुसार तुम्हाला धारणीय अधारणीय वेग. आता यामध्ये तुम्हाला जे धारणीय वेग यावरती एसक्यू असन पेपरमध्ये यावर्षी येण्याचे चान्सेस असतील. धारणीय वेगाचे धारणीय अधारणीय वेगापैकी धारणीय वेगाचे एसक्यूला आणि अधारणीय वेग तुम्हाला एलक्यूला येण्याचे चान्सेस आहे. तर अधारणीय वेग तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा. यामध्ये तुम्हाला कोणतेही 4, 5 किंवा 7, 8 अधारणीय वेग येतील, त्यांचं तुम्हाला काय त्यांचे लक्षण आणि त्यासोबत चिकित्सा वगैरे लिहा म्हणून असं येऊ शकतो की अधारणीय वेगाने कोणत्या बॉडीमध्ये काय रोग उत्पन्न होतात, त्यासोबत काय म्हटलंय की त्यांचे चिकित्सा वगैरे लिहा म्हणून असा पेपरमध्ये क्वेश्चन येतो. त्यामुळे हा एलक्यू टॉपिक आहे, छान प्रकारे करून ठेवा. त्यानंतर संशोधनाचे महत्व हे सुद्धा ध्यानात ठेवा. तुम्हाला छान प्रकारे हा टॉपिक सुद्धा एसक्यूला विचारला जाऊ शकतो. छान प्रकारे अशा प्रकारे टॉपिक वाईज काय रिव्हिजन वगैरे करा, जे की तुम्हाला पेपरमध्ये जर असे टॉपिक पडले तर तुम्हाला अगोदरचे ऑलरेडी क्वेश्चन माहित असल्यामुळे तुम्ही छान प्रकारे यामध्ये लिहू शकता. आता बघा द्रव्य विज्ञान नियम या अध्यायावरती तुम्हाला क्षीर वर्ग, तर्क, घृत, दही, मध, तेल वर्ग आणि मध्य वर्ग एवढे काही टॉपिक आहे. यावरती एसक्यू येण्याचे चान्सेस राहतात मोस्ट ऑफ दी. त्यामुळे तुम्हाला चांगले करून जायचं. त्यामध्ये पण घृत, दही, मध वगैरे जे आहे त्यावरती तुम्हाला छानपैकी एसक्यू येऊ शकतो. या 4 टॉपिकवरती मोस्ट. त्यामध्ये आणखी जर पाहायला जर म्हटलं तर क्षीर वर्ग जे आहे यामधले जर पाहायला म्हटलं तर क्षीर वर्ग खूप IMP आहे. त्यासोबत मध्य वर्ग वगैरे आहे यावरती सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये एसक्यू पाहायला मिळतो. त्यासोबत तेल वर्ग सुद्धा करून ठेवा. लग बाय चान्स जर क्वेश्चन ऑड पेपर पडला त्यामध्ये तुम्हाला मध्य वर्ग, तेल वर्ग यावरती क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. त्यावरती बी ध्यानात ठेवा. घृत, दही, मध आणि तर्क हे छान 4 टॉपिक चांगले करून ठेवा. जर पेपर सोपा पडला तर या 4 टॉपिक वरती येऊ शकतो. जर नाही पडला तर हे जे उर्वरित 3 टॉपिक वरती आहे यांच्यावरती तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो पेपरवरती या वर्षी तरी. नंतर बघा अध्याय 6 यानंतर अन्न स्वरूपीय विज्ञानी अध्याय. यामध्ये काय म्हणतात आपल्याला कृतज्ञ वर्ग करून जा एसक्यूला येऊ शकतो. मास वर्ग करून जा, औषध वर्ग करून जा, हे पेपरमध्ये तुम्हाला एसक्यूला विचारलं जाऊ शकतं. आता अध्याय 7 बघूया. आता अध्याय 7 आपला अन्नरक्षा अध्याय. आता अन्नरक्षा अध्यायामध्ये आपल्याला काय राजवैद्य, विषदाताची लक्षणे. आता हे विषदाताची लक्षणे मागच्या 2 वर्षाखाली पेपरमध्ये एसक्यूला पडला होता हा क्वेश्चन. तर हा छान प्रकारे करून जा. तुम्हाला पुन्हा एसक्यूला येऊ शकतो हा क्वेश्चन. त्यामुळे विषदाताची लक्षणे त्यासोबत राजवैद्याचे लक्षण वगैरे तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. त्यानंतर सविष अन्न परीक्षा हा सुद्धा एसक्यू येऊ शकतो. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सविष अन्न त्यामध्ये अग्नी आणि पशु पक्ष्यांद्वाराची परीक्षा या वर्षी तरी पेपरमध्ये येण्याचे चान्सेस आहे. कारण की मागच्या 2-3 वर्षामध्ये यावरती क्वेश्चन नाही पडला. पशु पक्ष्यांद्वारा परीक्षा ही खूप IMP आहे. यावरती एसक्यू तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विरुद्ध अन्न यावरती तुम्हाला एसक्यू पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासोबत एलक्यू सुद्धा पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे छान प्रकारे करून ठेवा. त्रयोस्तंभ आता यावरती VVIMP हा टॉपिक आहे. VVIMP करून ठेवा. कारण की त्रयोस्तंभावरती मागच्या 2 वर्षामध्ये क्वेश्चन पडलेला नाहीये. यावर्षी येण्याचे चान्स आहे. त्यामुळे त्रयोस्तंभ खूप छान प्रकारे क्वेश्चनची प्रॅक्टिस करून ठेवा. तुम्हाला यावरती एसक्यू क्वेश्चन मस्ट एसक्यू तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा अध्याय 8 मात्राशिती अध्याय. मात्राशितीमध्ये काय म्हटलंय आहाराची मात्रा, अल्प, त्यानंतर अति आहार, परिणाम यावर तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. आहाराची मात्रा किती असली पाहिजे, अल्प आहारण काय होतं, अति आहारण काय होतंय, परिणाम वगैरे तुम्हाला एसक्यू यावरती विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अल्सक, विसूचिका आणि आमदोष यावर तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. त्यामुळे हे टॉपिक असे आहेत की 2, 3 आणि 4 वगैरे हे आहे. यावरती तुम्हाला पेपरमध्ये एसक्यू मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. अल्सक, विसूचिका, आमदोष. त्यानंतर अजीर्ण वगैरे, अजीर्ण VVIMP यावर्षी अजीर्णावर तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यानंतर आता अहिताशन या टॉपिक वरती छान प्रकारे करून ठेवा. अहिताशन वरती पण तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. त्यासोबत भोजनाची विधी यावरती एवढा IMP नाही, पण त्यामध्ये जर पाहायला गेलं तर अनुपानवरती तुम्हाला एसक्यू और एलक्यू पाहायला मिळू शकतो. त्यामुळे अनुपान वगैरे करून ठेवा. त्यासोबत भोजन विधी, पथ्य, अपत्य, मात्रा यावरती तुम्हाला जे वर शिकले तेच खाली, दुसरं काही नाही. अनुपान VVIMP अनुपानवरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. त्यामुळे अनुपान खूप मस्ट आहे. याला 2-3 स्टार करून ठेवा. अनुपान चांगल्या प्रकारे करून जा पेपरमध्ये. आता बघा अध्याय 9 बघा द्रव्यादी विज्ञानी अध्याय. यामध्ये पंचभौतिक द्रव्य आणि व प्रधानता यावर तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो या पेपरमध्ये या वर्षीच्या. त्यानंतर रसवीर्य विभाग आणि प्रभाव यामध्ये तुम्हाला इन जनरल मध्ये रसवीर्य विभाग आणि प्रभाव एक्सप्लेन करा असं म्हणून क्वेश्चन येऊ शकतो. त्यासोबत प्रभावावरती सेपरेट एसक्यू तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यानंतर वीर्यवरती सेपरेट तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. त्यामुळे द्विविध आणि अष्टविध वीर्य स्पष्ट करा म्हणून असा एसक्यू पाहायला मिळू शकतो तुम्हाला. त्यामुळे चांगला वीर्य पण करून जा. त्यानंतर रसभेदी आता एक रस
जसा एक ऋतू फिक्स होता आपल्या पेपरमध्ये, एक फिक्स होता आपल्या ऋतू, तसंच एक रस आपल्या पेपरमध्ये फिक्स आहे. तर त्यामुळे एक रस पण तुम्हाला 6 जे रस आहेत आपले, तर 6 रसापैकी एक रस पेपरमध्ये फिक्स आहे, 5 मार्क फिक्स आहे. त्यामुळे तुम्हाला उत्पत्ती, लक्षण, गुण, कर्म, अतियोग आणि कर्म, अपवाद आणि गण एवढं काही तुम्हाला इन जनरल सगळं काही पॉईंट वाईज पाठ करून जा पेपरमध्ये. एवढे 7 पॉईंट आणि या 7 पॉईंट नुसारच पेपरमध्ये रस लिहून कोणता पण रस येऊ शकतो पेपरमध्ये. हा 7 रस तुम्हाला पेपरमध्ये पाठ करून जा आणि 7 रसापैकी एक रस तुम्हाला फिक्स पेपरमध्ये आहे. या 7 पॉईंट नुसार जर 1 पेज आणि 1.5 पेज, जवळपास 2 पेज तुम्ही एससीक्यूला जर लिहून आले, 2 पेज कमीत कमी 2 म्हणतो, जास्तीत जास्त 3 पेजला तुम्ही 3 पेज तरी एससीक्यूला लिहून या. तरी जास्तीत कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 पेज, तर तुम्ही असा ऋतू लिहिता तर तुम्हाला 4 त्यासोबत 4.5 मार्क मिळून जाते. त्यामध्ये श्लोक जर ऍड केला तर खूप छान 4.5 पर्यंत, आणि श्लोक नसेल तुम्हाला तर ती 3.5 ते 4 मार्कापर्यंत तुम्हाला इन जनरल पॉईंट नुसार तुम्ही जर लिहून आले छान प्रकारे, त्यासोबत टी डायग्राम वगैरे काढल्या तर सुटसुटीत तुम्हाला 4 मार्कापर्यंत 3.5 ते 4 मार्क आरामशीर मिळून जातील याला. आता बघा अध्याय 11. आता अध्याय 11 मध्ये दोषादी विज्ञानी अध्याय. आता यामध्ये या बघा, यावरती तुम्हाला लास्ट 2 वर्षापूर्वी याला एलक्यूला या अध्यायावरती क्वेश्चन पडला होता. त्यामध्ये सप्तधातूचे कार्य, वृद्धी आणि क्षय यावर तुम्हाला एलक्यू असा मिळाला होता. त्यामुळे त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यावरती तुम्हाला कार्य, वृद्धी आणि क्षय याची तुम्हाला छान प्रकारे जे आपण क्रियाशारीमध्ये शिकलेले तेच तुम्ही इकडे श्लोक पण ऍड करू शकता. दुसरं काही नाही यामध्ये. त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यावरती कार्य, वृद्धी आणि क्षय यावरती तुम्हाला पेपरमध्ये एससीक्यू पाहायला एससीक्यू और एलक्यू सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे चांगले टॉपिक करून द्या. त्यानंतर लंघन आणि संतर्पण चिकित्सा यावर तुम्हाला एससीक्यू पाहायला मिळू शकतो. लंघन आणि संतर्पण चिकित्सा जनरल मध्ये इन जनरल अशी स्पष्ट करा म्हणून आला तर एससीक्यू सुद्धा पाहायला मिळू शकतो. आता बघा ओज वरती तुम्हाला एलक्यू पाहायला मिळू शकतो, त्यासोबत एससीक्यू सुद्धा येऊ शकतो. ओज मागच्या 2 वर्षात पडलेला नाही, यावेळेस असं 2-3 स्टार कोण ठेवा, ओजचे येण्याचे चान्सेस राहतील, कारण सप्लीचा पेपर आहे. त्यामुळे काहीतरी हटके काहीतरी 1-2 क्वेश्चन असे पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. आता बघा अध्याय 12. अध्याय 12 मध्ये दोषादी विज्ञानी अध्याय. दोषादी विज्ञानी अध्याय आता 12 अध्याय बघतो. यामध्ये त्रिदोष तुम्हाला स्थान, कर्म आणि प्रकार. मागच्या वेळेस यावरती तुम्हाला एलक्यू सुद्धा पाहायला मिळाला होता की मागचं त्रिदोष वगैरे स्थान, यांचं कार्य, स्थान, प्रकार आणि कार्य, त्यासोबत यांचे चय, प्रकोप आणि प्रशम म्हणून असं काहीतरी एलक्यू तुम्हाला पाहायला मिळाला होता. त्यामुळे तुम्हाला त्रिदोषचे स्थान, प्रकार आणि कार्य एससीक्यू करून ठेवा. त्यासोबत त्रिदोषचे संचय, प्रकोप आणि प्रशम हे सुद्धा करून ठेवा. एलक्यू जर लक बाय चान्स पडला तर तुम्हाला एलक्यू लिहिता आला पाहिजे. त्यासोबत एससीक्यूचे हा 2 टॉपिक मुख्य आहे, आयएमपी आहे. त्यासोबत बघा आता दोषाचे प्रकोप, सामान्य कारण, यावरती तुम्हाला दोषाचे प्रकोप, सामान्य कारण एलक्यूला येऊ शकतो. त्यामुळे चांगला टॉपिक आहे, करून ठेवा. नंतर जर पाहायला गेलं तर दशविध आतुर परीक्षा हा एलक्यूचा टॉपिक आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा दशविध आतुर परीक्षा. आता मी काही तुम्हाला क्वेश्चन देतो, या क्वेश्चन तुम्हाला फायदा काय होणार आहे, तुम्ही रिव्हिजन जर करायला बसले त्या क्वेश्चन वाईज तुम्ही रिव्हिजन करायला बसा. क्वेश्चन वाईज तुम्ही हा क्वेश्चन येतोय का, हा क्वेश्चन येतोय का, हा क्वेश्चन येतो का, जो क्वेश्चन मध्ये अडकले त्या क्वेश्चनची जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा, पुन्हा रिव्हिजन वगैरे करा, जे की तुम्हाला पेपरमध्ये आठवतंय का लिहून 1-2 वेळेस लिहून बघा. पेपरमध्ये शॉर्ट नोट्स वगैरे एक रफ पेजवर काढून बघा, जे की तुम्हाला हा टॉपिक येतोय का, हा टॉपिक येतो का, येत असेल टिक 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 करत जायचं. आणि जिथं कुठं अडकला त्याला मग गोल करून मग पुन्हा एकदा रिवाइज करायचं. पेपरच्या अगोदर 1-2दा त्याला वाचायचं, जे की तुम्हाला पेपरच्या जाण्यावेळी पेपरमध्ये लग बाय चान्स जर क्वेश्चन पडला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आता बघा दोष उपक्रमने अध्याय. यावर तुम्हाला यावर्षी चान्सेस राहतील एक उपक्रम यावर्षी चान्सेस राहतील येण्याचे खूप चान्सेस आहे. यामध्ये व्ही आयएमपी करा, कारण की मागच्या 2 वर्षामध्ये 2 इयर्स मध्ये की उपक्रमवरती क्वेश्चन पडलेला नाहीये. वात, पित्त, कफ यावरती वात आणि कफ यावरती व्ही आयएमपी, वात आणि कफ यावरती एससीक्यू येण्याचे चान्सेस आहे. आणि पित्त जर पडलं तर तुम्हाला एलक्यू सुद्धा पाहायला मिळू शकतो. पित्तावरती एलक्यू और एससीक्यू आहे, पण पित्त कसं एलक्यू साठी खूप मोठा श्लोक आहे. त्यामुळे तुम्ही हे 2 वात आणि कफ मस्ट आयएमपी, त्यासोबत पित्ताचे सुद्धा तुम्ही याचा अभ्यास चांगला करा. आता बघा काय म्हटलंय, औषध सेवन काल जो आहे आपले 10 काळ सांगितले औषध सेवन काळ, यामध्ये तुम्हाला एससीक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो. औषध सेवन काळ चांगल्या प्रकारे करून नये, त्यावर तुम्हाला एससीक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता अध्याय 14 बघूया आपण. आता द्विध उपक्रमणे अध्याय. यामध्ये काय म्हटलंय, जी चिकित्सा म्हटलं तुमची ब्रहण आणि लंघन, यावर तुम्हाला एलक्यू सुद्धा पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यासोबत एससीक्यू सुद्धा पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो. आता हे झालं. त्यानंतर सम्यक अतियोग लक्षणे, जे सम्यक अतियोग लक्षणे तुम्हाला एससीक्यू पाहायला मिळू शकतो. त्यानंतर अतिस्थौल्य अतिकृश चिकित्सा हा व्हीआयएमपी ध्यानात ठेवा. हा अतिस्थौल अतिकृश चिकित्सा यावर तुम्हाला एससीक्यू पाहायला मिळू शकतो. याला टिक मार्क करून घ्या, छान तुम्हाला पेपरमध्ये येण्याचे चान्सेस यावर्षी तरी आहे. त्यानंतर जो 15वा अध्याय की दोषादी गण शोधनादी गण संग्रह अध्याय, यावर तुम्हाला नो एससीक्यू वगैरे नाही, यावरती फक्त एमसीक्यू पाहायला मिळेल पेपरमध्ये. एससीक्यू नाही एलक्यू नाही, या अध्यायाचं काही नाही जरी केलं तरी चालेल. यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये फक्त एमसीक्यू येणार आहे. त्यामुळे जर असेल तर एकदा शॉर्ट मध्ये रिव्हिजन वगैरे करून घ्या, मग थोडंफार वाचून घ्या, यामध्ये तुम्हाला एमसीक्यू पाहायला मिळेल. बाकी जे 14 अध्याय यावर तुम्हाला काय म्हणता येईल, आपल्या एससीक्यू तुम्हाला अशी एससीक्यू एलक्यू पाहायला मिळते. तर असं आहे आपलं काय झालं, हे टोटल आपलं अष्टांग हृदय झालं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तसंच काय करू, चरक सहित सुद्धा आयएमपी क्वेश्चन पाहूया.